काय प्रॉब्लेम असतो तुम्हाला हल्ली नवीन पिढी? नाही मी नवीन पिढी हल्ली मला कमिटमेंट म्हणजे लिटरली प्रसादला भेटेपर्यंत मला हा प्रॉब्लेम होता की मुलांना कमिटमेंटशी काय प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? मुलींना पण असतो हल्ली. हो असतो. नाही माझा एक्सपिरियन्स, मला मुलींकडनं कमिटमेंट नको होती. मला मुलांकडनं हवी होती जी मला मिळत नव्हती. ते म्हणायचे की नाही मग मला वेळ हवाय, हे हवंय, ते हवंय, आय एम नॉट रेडी. एक मध्येच एक आता म्हणजे प्रसाद हा पहिला नव्हता. नाही ऍब्सोल्युटली नाही. प्रसाद हा पहिला होता अशा अर्थाने की जो कमिटमेंटला घाबरत नव्हता. सो त्या अर्थाने तो माझ्या आयुष्यातला पहिला आहे. पण डेटिंग सीन मध्ये मी एक माझं जे सिरियस रिलेशनशिप होतं तर इट डिडंट वर्कआउट किंवा त्याचं फलित नाही झालं याचं कारण कुंडली होतं, विच वॉज व्हेरी आयरॉनिक. की जेव्हा तुम्ही 2-2.5 वर्ष एकमेकांसोबत सहवास असतो तुमचा 2-2.5 वर्षाचा आणि तुम्ही एकमेकांना जाणून घेता आणि सगळं हे करता गुणदोष एकमेकांचे आणि एवढं करून ग्रह ठरवणार आहेत की आपण एकत्र राहायचंय की तुझा विश्वास आहे. माझा एक क्युरिओसिटी लेवलला विश्वास आहे, मला ते खूप फन वाटतं. पण आता जेव्हा प्रसाद आणि मी ठरवलं होतं की आपण एकमेकांसोबत राहणार आहोत, आपलं प्रेम आहे एकमेकांवर सगळं आहे, आम्ही नाही पत्रिका वगैरे पाहिली. कारण का आपल्या विचारांशी आपणच खेळायचं, ते कुठेतरी डोक्यात राहणार की अरे हे असं सांगितलं होतं, त्यांनी आपल्याला हेच वॉर्न केलं होतं आणि मग आता तेच घडतंय की काय, बापरे कशाला. त्याच्यापेक्षा जर एकमेकांसोबत राहायचं ठरवलं आहे, आता माहिती आहे की आयुष्यामध्ये काय चढउतार हे येणारच आहेत आणि ते डील करायचे आहेत, तर मग कशाला ग्रह आणि यांचे सगळं इंटरफिअरन्स पाहिजे. सो क्युरिओसिटी लेवलला ते होतं. आणि हे तर तेव्हा मी जे डेट केलं त्याच्यानंतर. पण मग जेव्हा माझं ते ब्रेकअप झालं त्याच्यानंतर बिग बॉसला येईपर्यंत मध्ये 3-4 वर्ष गेले असतील. ब्रेकअप नंतर काय घडलं? म्हणजे मी असं हल्ली बरंच ऐकते, म्हणजे ब्रेकअप हा सीन फार आहे, सिच्युएशनशी ब्रेकअप आणि असं बरंच काही, मग ते मानसिक एकदम काहीतरी लोकांना होतं. हो, पण मी अतिशय ओल्ड स्कूल आहे. मला सिच्युएशनशिप्स वगैरे जर का मी कधीतरी असेल तर ते माझ्या नकळत मी सिच्युएशनशिप्स मध्ये होते. मला वाटायचं आपण रिलेशनशिप मध्ये आहोत, समोरच्याला होती ती सिच्युएशनशिप होती. मग नंतर कळायचं म्हणायचं की हाय आपण काय वेळ वाया घालवलाय उगाचच. सो मी तर कम्प्लीट ओल्ड स्कूल आहे. मी जर का म्हणजे जेव्हा माझं पहिला अगदी बॉयफ्रेंड होता तुझा खूप लेट होता, म्हणजे माझं मास्टर्स वगैरे झालं त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात पहिला बॉयफ्रेंड होता आणि त्याला सुद्धा मी माझा पती परमेश्वर मानलंच होतं की आता ह्याच्याशी लग्न होणार. सो तेव्हा मी असेल काहीतरी संस्कारी 22-23 संस्कारी मुलगी आहेस म्हणजे. नाही असं काही हे नाही, म्हणजे प्रत्येकाचा अप्रोच असतो शेवटी. आणि सो मला असं वाटायचं की दिस इज इट. जेव्हा केव्हा मी डेट केलं तेव्हा मला वाटलेलं आहे की दिस इज इट. बट जर ते नसेल वर्कआउट होत तर मग यू हॅव टू स्टेप आउट ऑफ इट. म्हणजे कधीतरी व्हॉलंटरीली कधी इनव्हॉलंटरीली की. पण असं इव्हेंच्युअली मला तेच रिअलायझेशन झालेलं आहे की जे सगळ्यांनाच माहिती आहेच आहे की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. त्यामुळे ठीक आहे, काही मला आता नो हार्ड फिलिंग्स फॉर एनीबडी. त्यामुळे ब्रेकअप झाल्यानंतर मी तशी प्रॅक्टिकल असल्यामुळे मला असं झालं की जेव्हा तो कुंडलीचा सीन झाला सगळा आणि मी अक्षरशः आपण जसं सेकंड ओपिनियन एखाद्या डॉक्टरचं घेतो तसं मी त्याच्यावरती रेमेडी शोधायचा प्रयत्न करत होते. मग मी सांगत होते की मग आपण ह्यांना तरी विचारू की बाबा माझं धनुरास मूळ नक्षत्र आहे तर म्हणजे मी कोणासोबत लग्नच नाही करायला पाहिजे का जर का एवढा माझ्या पत्रिकेत प्रॉब्लेम आहे तर. आणि मग म्हटलं वेगळ्याच ओपिनियन घेऊ. पण मग मला नंतर असं जाणवलं की अरे आपण हे सगळं का करतोय. म्हणजे आता एक तर ऑलरेडी त्याने किंवा त्याच्या आईवडिलांनी ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की उद्या जर काही प्रॉब्लेम झाला तर त्यांना वाटू शकतं की दॅट इज प्रॉबेबली बिकॉज ऑफ मी, की माझ्यामुळे काहीतरी हे असं झालेलं आहे. मग कशाला त्यांना तरी टेन्शनमध्ये टाका, कशाला त्यांनी तरी सफर व्हा आणि मग मी तरी तो गिल्ट का कॅरी करू की नंतर पुढे जाऊन. कितीही मी प्रॅक्टिकल असले तरी स्वतःलाही वाटू शकतं ना की यार खरंच हे आपल्यामुळे घडलं की काय. मग म्हटलं की मग नको, मग आपण थांबूया इथेच. गेलाच नसता तुम्ही तिकडे कुणाचं ओपिनियन घ्यायला किंवा काय तर बरं झालं असतं. किंवा जेव्हा आपण सुरुवात केली डेट करायला तेव्हाच तुम्ही माझी पत्रिका दाखवायची होती.
पण तेव्हा नाही दाखवत पत्रिका, कारण अरे तेव्हा असं वाटतं की अरे आता तर सुरुवात आहे, आता कुठे हे करणार. सो असं ते सगळं किस्सा तो झाला. पण मग त्याच्यानंतर मग माझे आईवडील या सीनमध्ये ॲक्टिव्हली उतरले, इन द सेन्स की त्यांना असं वाटलं की अमृता तू आता बाहेर आली आहेस रिलेशनशिपमधनं वगैरे, झालं आहे, तू वेळ घेतला आहे, आता तू ओके आहेस ना, तर मग आपण आता मॅट्रिमोनियल साईट्सवरती हे करूया का तुझं नाव. आणि मला झालं की यार नाही म्हणायला आपल्याकडे आता काही कारण नाही आहे, आता काय करा. म्हटलं हां ठीक आहे चालेल. पण मी ते हॅपीली त्या प्लॅटफॉर्मवर उतरले होते. त्याच्या आधी डेटिंग ॲप्सवरनं करत होतीस? नाही, हे तर मी ओळखीतनंच झालेलं. डेटिंग ॲप्सचं होते डेटिंग ॲपवर वगैरे असं. आय थिंक बंबलवर होते मी. दिस वॉज लॉंग बॅक. बंबलवर होते, पण असं काही जुळून नाही आलं. काही काही वेळेस 1-2 बोलण्यातच कळतं की समोरच्या व्यक्तीला वेगळं हवं आहे आणि आपण वेगळ्या गोष्टी सीक करतोय. आणि लाईक आय सेड, आय वॉज व्हेरी ओल्ड स्कूल, की ती मुलं मग हसायची की ओ इथे बंबलवरती वगैरे कमिटमेंट वगैरे हे अवघड आहे. पण मला असं व्हायचं की यार कुठलीही व्यक्ती तुम्हाला भेटायची असेल तर ती कुठल्याही प्लॅटफॉर्मवर भेटू शकते, रेल्वे प्लॅटफॉर्मवर सुद्धा भेटू शकते. तर मग ठीक आहे ना, काय एवढं. पण सो बंबल डिडंट वर्क आउट. माझ्या 3-4 जणांची अशी ओळखीच्यातली लग्न झालीत. हिंज, मला वाटतं हिंज नावाचा प्लॅटफॉर्म. हो, हिंज पण ऍक्च्युली लग्न झालं. माझ्या पण एका मैत्रिणीचं झालेलं. नाही, आयल नावाची होती, त्याच्यावरनं तिचं झालं होतं. ओके. सो म्हणलं ठीक आहे यार. सो मी बंबलसाठी जेवढी पॉझिटिव्ह होते तेवढीच मी मॅट्रिमोनियल साईट्ससाठी सुद्धा होते, की तिथेही काय मुलंच आहेत. मग खूप लोकांचे मला असं ते नाही आवडत विचार असतात की अरे मॅट्रिमोनियल साईटवरती फक्त गाळ उरलेला असतो, किंवा तिथे ज्यांचे एरवी काही घडत नाही ते लोक सगळे तिथे असतात. आणि म्हणणे मग काय, म्हणजे आता माझं जर वैयक्तिक आयुष्यामध्ये ठरवून लव्ह मॅरेज किंवा लव्ह काही अँगल कुठे नाही असा अगदी वर्क झाला तर म्हणजे काय मग मी गाळ आहे का, असं काही नाही. मला माहिती आहे मी व्यक्ती म्हणून सुपर्ब आहे, ब्रेकअप मला डिफाईन नाही करत. तेव्हा युअर हायनेस होतं का? नाही, म्हणजे लोक घाबरत असतील इकडे जाऊन. युअर हायनेस कोण करणार लग्न? हर हायनेस लगेच मी डिस्कार्ड केलेलं आहे. जेवढं क्रिंज आता वाटतंय ते मी लगेच डिस्कार्ड केलंय. तुम्ही ते आठवून देऊ नका प्रत्येकाला. नाही, मला म्हणजे असं की लोक हल्ली म्हणजे पहिलं जाऊन बघतात ना, चेक करतात ना ते, म्हणून विचारलं की अरे बापरे ही अशी, असं म्हणून सुद्धा होऊ शकते. मला खूप मजा वाटतेय ग. नाही, ख्वाबिदा माझा खूप आधीपासून होतच. सो तेव्हा हा तेव्हा तू ऍक्ट्रेस होतीस? हो. मग तर काय मुलांच्या उड्या पडल्या असत्या. हे असं वाटायचं सगळ्यांना, पण तसं नसतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.